हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मला मारण्याचा कट, माझ्यावर हल्ला करण्यासाठी मातोश्रीवर बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट। ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात याचा साक्षीदार मीच, पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह आधीपासूनच, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। ठाकरेंच्या चेहऱ्यामागे अनेक मुखवटे, मोदींनी 2 वेळा फसवलं, मोदींना ठाकरेंकडून 2019ला बेईमानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी सेटलमेंट, शरद पवारांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आरोप। मी एकटा सांगून अजित पवारांकडूनच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर। चिपळूणमधील राणे आणि ठाकरेगडातील राण्यांनंतर भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त, पोलिसांकडून गुन्हा दाखल, 5 पोलिसांसह दोन्ही गटातील 40 कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती। जिवंत राहाल तर भास्कर जाधव सभा घेईल ना, असं निलेश राणे काल म्हणाले होते। निलेश राणेंनी मुद्दाम माझ्या कार्यालयासमोरचा रस्ता निवडलाय, भास्कर जाधवांचा निलेश राणेंवर आरोप। भ्याड हल्ले करून कोणी कुणाला थांबवू शकत नाही, वैफल्यग्रस्त अवस्थेतून असे प्रकार घडतात, योग्य ती कारवाई करणार, चिपळूणमधील राड्यांनंतर गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्यानं घेतल्या, चिपळूणच्या राड्यांनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरेगडाला अस्तित्वाची काळजी निर्माण, पराभव दिसू लागल्यावर हल्ले सुरू, चिपळूणातील राड्यावरून केसरकरांसह नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटावर निशाणा। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस, कर्मचाऱ्यांची 61 लाख पीएफ रक्कम थकवल्यानं कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।